याच ठिकाणात नेमस्त केलेले आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये आपण एपिस्करास पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 18 पासून 21 पर्यंत अभ्यासत असताना प्रियानो, आत्म्याने परिपूर्ण असलं पाहिजे. आत्म्याने परिपूर्ण असलं पाहिजे. आणि आत्मा आपल्या ठायी असण्याकरता आपलं तारण झालं पाहिजे प्रियानो. तारण होणं फार महत्वाची बाब आहे प्रियानो. तारण जर नाही झालं, तर आत्मा कसा मिळेल? तारणानंतर आत्म्याचं दान बाप स्वतः आपल्याला देतात. म्हणून तारण होणं फार गरजेची बाब आहे. मग तारणारा आमचा प्रभू ख्रिस्त आहे. प्रभू ख्रिस्ताला म्हणूया, की प्रभू ख्रिस्ता ये, माझ्या अंतःकरणामध्ये वस्ती कर, माझ्या पापांची क्षमा कर, माझं तारण कर आणि माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जावं. प्रियानो, ज्यांची नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली सापडली नाही, अशांना न विझणारी अग्नी सिद्ध आहे. ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात नाहीत, त्यांना दुसरा मृत्यू सुद्धा प्रियानो नेमस्त केलेला आहे आणि यातना स्थळ नेमस्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी लक्षामध्ये घ्या, की इथं आपल्याला सांगितलेलं आहे, बीइंग केप्ट फिल्ड विथ द होली स्पिरिट. होली स्पिरिट. मग प्रियानो, जर आपल्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायचं असेल, तर पहा, कितीतरी ठिकाणी आपल्याला देवबापाचं वचन आपल्या बरोबर बोलत आहे. आता योहान शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 6वं वचनामध्ये काय म्हटलंय पहा, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. खेदाने भरले आहे. म्हणून आपण आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे. पण इथं तर म्हटलेलं आहे, की तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. असं असं काही कामाचं नाही प्रियानो. असं जर वचन असेल, तर आपल्या काही सुद्धा कामाचं नाही. पण आणखीन दुसरं वचन जर त्याच्या पुढे जाऊन आपण पाहिलं, तर लूक कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, लुकाचा 5वा अध्याय आणि त्याचं 26वं वचन, लूक 5वा अध्याय आणि त्याचं 26वं वचन. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले. ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. म्हणजे काय म्हटलेलं आहे, अंतःकरणामध्ये त्यांनी विलक्षण गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता पुन्हा त्याच लूकच्या 6व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये काय म्हटले पहा, मग त्यांचे डोके फिरले व ते येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. आपसात विचार करू लागले. प्रियानो, मग आपण कशाने भरलेले आहोत? आपण कशाने भरलेले आहोत? आपण आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे. आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे आणि शिवाय वचनाने भरलेलं असलं पाहिजे. तर काही काम होईल. अन्यथा सगळं काम कसं होईल प्रियानो? आत्मा जर नसेल तर, नाही का? या ठिकाणी आपण प्रेषितांची कृत्यामध्ये आपण एक वचन पाहूया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 6वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन, 6वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन, 6:5 प्रेषित ही गोष्ट
सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन अशा प्रकारे काय केलेलं आहे या ठिकाणी ते बाब आपल्याला काय सांगत आहे. म्हणून तुम्ही आणि मी प्रत्येक वचनाकडं व्यवस्थित लक्ष द्या. कारण प्रत्येक वचन आपल्याला सांगत आहे की फिल्ड विथ सैतान बट वी मस्ट बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. फार कठीण आहे प्रियानो. अभ्यास इतका सोपा नाहीये, फार कठीण आहे. हा अभ्यास करणं पण कठीण आहे आणि अभ्यास तुम्हा लोकांना समजावून सांगणं सुद्धा फार कठीण आहे प्रियानो. आता पहा, जर आपण समजू शकता, इफ यू आर क्वाईट अंडरस्टँडिंग, तर आता पुढं काय म्हणतात देवबापाचं वचन ते पहा. कारण आधीच मी तुम्हाला सांगितलं, टायटल इज स्पिरिट फिल्ड लिव्हिंग. हा, आपलं जीवन कसं पाहिजे? आत्म्याने भरलेलं जीवन पाहिजे देवबापाला. आत्म्याने परिपूर्ण असणारं जीवन पाहिजे देवबापाला. हा, डू नॉट ड्रिंक वाईन असं स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये काय आहे? बेतालपणा आहे. बेतालपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला देवबापाने जे काही आयुष्य दिलेलं आहे, जे काही दिवस आपल्याला दिलेले आहेत, त्या सर्वांना जर आपण पाहिलं तर आपण काय करायला पाहिजे? कलसी 3रा अध्याय आणि त्याचं 16 वचन. कलसीचा 3रा अध्याय आणि 16 वचन काय म्हटलं? कलसी 3:16 मध्ये, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. म्हणजे वर्ड ऑफ गॉड, वर्ड ऑफ क्राइस्ट dwell, continually dwell in you richly, 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 not poorly. Word of Christ, word of God, word of Holy Spirit dwell in you richly, 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 not poorly. हा, मग अशा स्थितीमध्ये आपण पण देवबापाचं वचन पाहत आहोत आणि ते वचन आपल्याबरोबर जर आज संध्याकाळी बोलत असेल तर तुम्ही आणि मी या वचनाकडं व्यवस्थित लक्ष देऊया. कारण ते वचनच आपल्याला सांगत आहे की वर्ड ऑफ क्राइस्ट. हा, वर्ड ऑफ क्राइस्ट. मग व्हॉट इज दिस वर्ड ऑफ क्राइस्ट? प्रियानो, हे देवबापाचं जे वचन आहे, प्रभू ख्रिस्तामध्ये जे वचन आहे, तुम्हाला आणि मला देव केलेलं वचन आहे, हे वचन आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करतं. तेच सांगितलं ना 3:16 मध्ये, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परा सर्व ज्ञानाने शिकवण शिकवण घ्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. म्हणजे पहा, किती गोष्टी देवबाप या ठिकाणामध्ये आपल्या बरोबर बोलत आहे. म्हणून तो इपिस 5व्या अध्यायामधून पुढे निघतो. तर 18 वचनापासून ते अगदी बरोबर आपण या वाचल्या वचनामध्ये अभ्यास करत असताना प्रियानो, आपलं जीवन कसं पाहिजे देवबापाला? पहिल्या सुरुवातीला त्या वचनामध्ये काही रस नाहीये. हा, आणि अशा प्रियजनांना तो न विझणाऱ्या अग्नीमध्ये टाकून देणार आहे. व्हेरी शॉर्टली, व्हेरी शॉर्टली सैटन विल बी अंडर हिज फीट असं म्हटलेलं आहे देवबापाच्या वचनामध्ये. हा, शॉर्टली म्हणजे लवकरच सैतान प्रभू ख्रिस्ताच्या पायाखाली तुडवला जाणार आहे. आणि म्हणून प्रियानो,
तुम्ही आणि मी लक्षामध्ये घ्या, की जर आपण एपिसचा अभ्यास करत आहोत 18 पासून पुढे, तर आत्मा फार मोलाचा आहे. आत्म्याने काय-काय होतंय हो? आत्मा जर आपल्यामध्ये आला, तर आत्म्याने आपल्या जीवनामध्ये काय-काय बदल घडून येणार आहे. काय-काय बदल घडून येणार आहे? आपल्या जीवनामध्ये हां, प्रियानो. दुसऱ्यांचं जीवन आपल्याला माहीत नाहीये. म्हणून आपण त्या दुसऱ्यांच्या कुठल्याही जीवनामध्ये आपण पाहत नाही. कारण ते पवित्र आत्म्याचं दान आहे. पवित्र आत्मा आपल्याला बोलावित आहे. हे सगळं चुकीचं आहे प्रियानो. थोतांड आहे. म्हणून आपण खोटं काही पेरायचं नाही. जे पेरणार तेच उगवणार. म्हणून आपण जे खरं आहे, वास्तव वस्तुस्थिती आहे तेच बोलायचं. मग आतापर्यंत जितके पण प्रियजन आले गेले, तर हे सर्व वेगवेगळ्या प्रियजनांचे कोणी ना कोणी रिलेशनमध्ये असल्यामुळं तुम्ही वचनाला ट्विस्ट करू नका. प्लीज डोंट ट्विस्ट द वर्ड ऑफ गॉड. आपल्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी देवाचं वचन असं अंडर एस्टिमेट करू नका प्रियानो. मग इथं जर आम्ही पाहिलं ना 18 पासून 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनापर्यंत 18 पासून 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनापर्यंत प्रियानो या सगळ्या वचनाकडं व्यवस्थित लक्ष द्या आणि मग एक वचन जर आपण पाहूया 18 पासून पुढे पाहत असताना एक वचन 2 करिंथ 3रा अध्याय आणि त्याचं 18वं वचन 2 करिंथियन्स 3:18 2 करिंथियन्स 3 and verse 18. परंतु आपल्याला मुखावर आच्छादन नसलेले काय म्हटलेलं आहे? परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहो आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीच्या परेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो. म्हणजे पहा या 18 वचनामध्ये देव बाप आपल्याला काय सांगत आहे, की ज्यावेळेस आपलं तारण होतं ना प्रियानो, तारण होतं, पापांची क्षमा आपण मागून घेतो त्याच्या रक्तामध्ये, जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव लिहिलं जातं. त्यावेळेला ह्या 2 करीन 3:18 प्रमाणे मोशेला लोक काय म्हणाले, "ज्यावेळेस तू आमच्याबरोबर बोलतो ना प्रजेबरोबर, तर तोंडावर आच्छादन घे आणि बोल." आणि ज्यावेळेस मोशे देवबापाशी बोलत असे, देवाच्या पर्वतावरून, त्यावेळेला तो मात्र आच्छादन घेत नसे. ते आच्छादन काढल्याशिवाय त्याला बोलता येत नसे देवबापाबरोबर. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, की इस्रायल लोक म्हणतात, की आमच्या या सगळ्या गोष्टी म्हणजे कशा आहेत? भस्म होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण या वचनाला व्यवस्थित अभ्यास करूया. कारण की 2 करीन 3 आणि 18 तुम्ही वाचून बघा आणि तुम्हाला काय समजते या वचनामध्ये त्याचा अभ्यास करा. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे 2 करिंथियन्स 3:18 मध्ये काय आहे? ग्लोरी चेंजिंग यू इंटू हिज ग्लोरी. हां. आता जे तुमचं गौरव आहे ना देवबापाने दिलेलं, ते गौरव देवबापाच्या त्रैक्य देवबापाच्या गौरवामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या गौरवामध्ये बदलत जातं प्रियानो. किती चांगली गोष्ट आहे ना? म्हणजे हे जे काही गौरव आहे, ग्लोरी चेंजेस ग्लोरी चेंजिंग यू इंटू हिज ग्लोरी अँड इंटू हिज इमेज.
म्हणजे तुम्ही त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे बदलत जाता आणि जे काही त्यांना हवं आहे ते सर्व आपण कसं असायला पाहिजे? गौरवातून गौरवात घेतले गेले पाहिजे. मग प्रियानो, हे वचन आपल्या जीवनामध्ये सुद्धा 2 करीन 3:18 पूर्ण होईल. परंतु केव्हा? ज्यावेळेस आपण गौरवामध्ये बदलले जाऊ. जसं आज प्रभू येशू ख्रिस्त त्याला एकट्यालाच गौरवी शरीर त्याला धारण करण्यात आलेलं आहे. ग्लोरिफाईड बॉडी म्हटलेलं आहे. ग्लोरिफाईड बॉडी, ग्लोरियस बॉडी, ग्लोरिफाईड बॉडी. हे फक्त देवबापाने काय केलं? आपल्या प्रिय पुत्राला दिलं. कारण त्याने वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहत असताना प्रियानो, पुन्हा लक्षामध्ये घ्या, की जर देवबाप आपल्याबरोबर बोलतात, तर आपण सुद्धा कसं व्हायला पाहिजे? आपण बदललं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये आपण बदललं पाहिजे. इथं पण स्पष्ट म्हटलेलं आहे ना, इथं सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे, की आपण त्यांच्याशी समरूप होत आहोत. सो बी बीइंग केप्ट फिल्ड विथ द होली स्पिरिट, बी बीइंग केप्ट फिल्ड विथ द होली स्पिरिट, ग्लोरी चेंजिंग यू. हे गौरव काय करतंय? आपल्याला अधिक गौरवामध्ये घेतं आणि हे गौरव बदलून टाकतं. हे गौरव प्रियानो, फार मोलाचं आणि फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही आणि मी या प्रत्येक वचनाकडं व्यवस्थित लक्ष द्या. कारण योहान बाप्तिस्मा करणारा काय म्हटलं होता? मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्या मागून जो येत आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा तुमचा बाप्तिस्मा अग्नीने करणार आहे. बॅप्टिझम बाय फायर. प्रियानो, हा अधिकार देवबापाने जॉन द बॅप्टिस्टला नव्हता दिला, तो तुम्हाला आणि आम्हाला दिला. आणि म्हणून आपण या नवीन करारामध्ये पाहतो की बॅप्टिझम इन होली स्पिरिट, बॅप्टिझम इन होली स्पिरिट. मग पवित्र आत्मा आला नाही तर म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की वी ऑल वर फिल्ड इन इन ड्वेलिंग स्पिरिट. म्हणजे जे वस्ती करणारा आत्मा आहे ना, वस्ती करणारा आत्मा, इन ड्वेलिंग स्पिरिट, इन ड्वेलिंग स्पिरिट. तो वस्ती करणारा आत्मा या बाप्तिस्मा होण्याच्या द्वारे हा जो बाप्तिस्मा आहे तो म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याच्या द्वारे अग्नीचा आम्हाला म्हणजे बॅप्टिझम ऑफ फायर. अँड वी ऑल वर फिल्ड इन ड्वेलिंग स्पिरिट, इन ड्वेलिंग स्पिरिट. म्हणजे आपण अंतकरणामध्ये कसं भरलेलं असणार प्रियानो? तर या वचनाने भरलेलं असलं पाहिजे. आधी मी तुम्हाला सांगितलं ना, कलसे 3:16, वर्ड ऑफ क्राइस्ट कंटिन्युअली ड्वेल इन यू रिचली, 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 नॉट पुअरली. मग तसंच याही ठिकाणामध्ये 2 Corinthians 3:18, ग्लोरी चेंजिंग यू इन टू हिज ग्लोरी. आपलं गौरव हे कोणाच्या गौरवामध्ये बदललं जातं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवामध्ये बदललं जातं. महिमा की आशा, कोलोशियन्स 1:27. कोलोशियन्स 1:27, होप ऑफ resurrection, hope of resurrection, changing into his glory and changing into his image. अशा या स्थितीमध्ये प्रियानो, वी ऑल वर फिल्ड विथ इन ड्वेलिंग स्पिरिट. जसं आपल्या घरी कोणी आल्यावर आपण एक ग्लास पाण्याचा भरून देतो नाही का? ग्लासामध्ये पाणी भरलं जातं नाही का प्रियानो? ग्लासामध्ये आपण पाणी भरतो आणि समोरची आलेली, बाहेरून आलेली व्यक्ती तिला आपण देतो किंवा आपल्याला कोणी देतं हा ग्लास, पण कसा भरावा लागतो? पाण्याने भरावा लागतो. तशा प्रकारे आपण सुद्धा कसं असायला पाहिजे? त्याच्या आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे, वचनाने भरलेलं असलं पाहिजे
अग्नीचा बाप्तिस्मा आपल्याला सुद्धा घेता आला पाहिजे. कदाचित त्याच्यामध्ये आपला प्राण हा हा फार मोलाचा आहे. म्हणून तुम्ही आणि मी या सर्व गोष्टीकडं लक्ष द्या. कारण की आपण आत्म्याच्या प्रेरणेने अगदी भरलेले असले पाहिजे. आणि मग या वचनांना ज्यावेळेस आपण अधिक अभ्यास करतो ना प्रियानो, तर एपिसच्या 4थ्या अध्यायामध्ये 25 पासून 30 पर्यंत ज्यावेळेस आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, तर इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे एपिस 5व्या अध्यायामध्ये 25 ते 30 मध्ये या ठिकाणी आपल्याला एक स्त्री, एक पुरुष, विवाह, विवाहित आणि लेकरं या ठिकाणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून आपण एपिसच्या 5व्या अध्यायाच्या 18 वचनापासून एपिसच्या 6व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनापर्यंत आपण अभ्यास करतो, कारण ह्याच्यामध्ये पौलाने फॅमिली गोवलेली आहे. 21 नंतर देवबापाच्या दासाने काय केलेलं आहे? फॅमिली इन्व्हॉल्व केलेली आहे. 12 पासून म्हणजे 22 पासून 33 पर्यंत आपल्याला फॅमिली लाईफ दिसत आहे प्रियानो. फॅमिली लाईफ दिसत आहे. मग त्या फॅमिली लाईफ मध्ये आपल्याला देवबापाच्या वचनानुसार चालता आलं पाहिजे. मग या 5व्या अध्यायाला ज्यावेळेस आपण व्यवस्थित 25 पासून 33 पर्यंत पाहतो ना प्रियानो, तर आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे into his image and Galatians 4:19 formed in you. म्हणजे ख्रिस्ताच्या स्वरूपात निर्माण झालं पाहिजे. कसं निर्माण झालं पाहिजे? आपण ख्रिस्ताच्या स्वरूपात निर्माण झालं पाहिजे. आणि मग आपण या गौरवातून बापाच्या गौरवामध्ये घेतले जाऊ. अशा या स्थितीमध्ये आपण पाहतो बापाचं वचन हे फार मोलाचे आहे प्रियानो. म्हणून तो आपल्याला एपिस 5 आणि 3 मध्ये पण सांगतो की परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. प्रियानो, अशा ज्या गोष्टी आहेत की त्या गोष्टींचं नाव सुद्धा निघू नये. का हो असं म्हटलेलं आहे? कारण की वी ग्रीव द स्पिरिट. आपण काय करतो? त्या आत्म्याला विझवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते तुम्ही जर आता इपिस मधून थेसलनीमध्ये आला, आपण बंद करणार आहोत, आपला वेळ संपलेला आहे. आपण एक वचन वाचून बघूया, कारण की हे वचन फार मोलाचं आहे प्रियानो. पहा, इथं कितीतरी गोष्टी म्हटलेल्या आहेत, पण आपण एकच गोष्ट पाहूया. 19 वचनामध्ये स्पष्ट म्हटलं, 1 थेसलोनियन्स 5:19 काय म्हटलं इथं? आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. पुष्कळ गोष्टी सर्व आपण पाहणार आहोत. इथूनच आपण सुरुवात करणार आहोत. पण आपल्याला पाऊल काय म्हणतो थेसलनीमध्ये? क्विंच नॉट द स्पिरिट. क्विंच नॉट द स्पिरिट. म्हणून तो इथं स्पष्ट म्हणतो, आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. आणि मग या संपूर्ण 22 पासून जर आपण पुढं सगळे वचनं पाहिली व्यवस्थित, तर लक्षामध्ये घ्या की पाऊल आपल्या बरोबर पुष्कळ प्रमाणात बोलत आहे. पण आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत, कारण आपला वेळ संपलेला आहे. आणि मग आपण इथूनच पुढच्या वेळेला अभ्यास सुरू करूया, म्हणजे आपण काही मिस करणार नाही. आणि बाप आपल्या सर्व ब्लेसेड फेलोशिपचं कारण होण्यामध्ये सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक्यू.